नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. माझ्या चॅनलचं नाव आहे बेसिक नॉलेज. मी आज तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहे. जीपे नसताना तुम्ही पण कसे मनी ट्रान्सफर करू शकता. कारण अकाउंट काढल्यानंतर भरपूर लोकांकडे ATM व्यवस्था जीपेमध्ये ते यूज करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा, भीम ॲप डाउनलोड करा. तुमचं अकाउंट झालं तर बस भीम ॲप डाउनलोड करून त्याचा नंबर तुम्ही टाकून UPI पिन पण रेडी करू शकता. अशा प्रकारे भीम ॲप डाउनलोड झालेलं आहे. त्यात तुम्हाला ऑप्शन आहे ना, ऑप्शन त्यात लिहिलेलं असणार लँग्वेज वाईज. तुम्ही कुठल्याही लँग्वेज तुम्हाला जे सोपं वाटतं तुमचं लँग्वेज आहे ते सिलेक्ट करा. मी इंग्लिश केलेलं आहे आता. अशा प्रकारे पुढे जाणार. तुम्हाला विचारलं ॲक्सेप्ट करणार इथं टिक मार्क तुम्ही करा आणि ॲक्सेप्ट करा आणि पुढे जावा. ओके, त्यानंतर तुम्हाला अलाव ॲपमध्ये येईल. अलाव करा सगळे ऑप्शन त्यांचे जे आहेत ते. अशा प्रकारे नंतर ना सिम कार्ड विचारलं जाईल. सिम कार्डच्या व्हेरिफिकेशनचा नंबर नाही का, बँकला लिंक असलेलं पाहिजे तुमचं. बघा असं व्हेरिफिकेशन होणार. अशा प्रकारे सेव्ह होणार. तुम्हाला OTP येईल जाईल. OTP आलेली आहे. OTP आलेले पुढे गेलो मी. आता OTP टाकून हे बघा, आता पिन तुम्ही टाकू शकता, सेट करू शकता काही पिन तुम्हाला पाहिजे जर पिन सेट करा. अशा प्रकारे मी केलेलं आहे. अजून एकदा तुम्हाला विचारलं जाईल. ॲक्सेप्ट करा, प्रोसीड करा. ठीक आहे, ही प्रोसेस झालेली आहे. आता हे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आता भीम ॲप तुम्ही सिंपल इथं बँक पण तुम्ही ॲड करू शकता. कुठल्या तुम्हाला बँक पाहिजे बँक ॲड केलेले. अशा प्रकारे सोप्या प्रकारे तुम्ही यूज करू शकता तुमचा भीम ॲप. इथं मला ते स्कॅनर पण भेटून जाईल. कस्टमरला कोणाला दाखवायचं असेल तर कोणाला मित्राला द्यायचं स्कॅनर पण तुम्ही देऊ शकता. हे बघा अशा प्रकारे तुम्ही सोप्याप्रमाणे यूज करू शकता भीम ॲप. ATMची पण गरज नाही तुम्हाला. ATMची वाट पण बघू नका. जेव्हा येईल तेव्हा तुम्ही जीपे काही यूज करू शकता. याच्यावर तुम्ही सगळे कामं करू शकता, काही टेन्शन नाही आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला दरवेळेस भेटत जाईल.